नमस्कार मित्रांनो, मी विशाल सोनवणे. तर आज आपण लाडकी बहीण योजनेचे ज्यांचे फॉर्म चुकलेले आहेत त्यांच्यासाठी मंत्रिमंडळामध्ये एक बैठक नेमण्यात आलेली आहे. आता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलेल्या सभेमध्ये काही महिलांनी त्यांना प्रश्न विचारलेले आहेत. आता ते प्रश्न काय काय आहेत आणि त्यांचे फॉर्म चुकलेले होते, त्याच्यामुळे अजितदादा पवार यांनी सुद्धा त्यांना अगदी चांगला प्रतिसाद देऊन सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने आपण परत भरायच्या आहेत ते सुद्धा सांगितलेलं आहे. आता या योजनेमध्ये काही बदल सुद्धा करण्यात आलेले आहेत, त्याच्यामुळे आपण सविस्तर बघणार आहोत. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. त्यांना आता एक संधी देण्यात आलेली आहे. आता ही संधी कशा पद्धतीने आपल्याला घेता येईल हे आपल्याकडे आहे. तर आपल्याला हा फॉर्म एडिट करून परत एकदा अगदी अचूक पद्धतीने भरता येणार आहे. त्याच्यामुळे जन्मतारीख, आधार कार्ड, पॅन कार्ड सगळ्या गोष्टी सविस्तर पद्धतीने अपलोड करा आणि तो फॉर्म सबमिट करा. आणि एक OTP व्हेरिफिकेशन आहे ते सुद्धा करायला विसरू नका. तर काय काय याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत आणि कोणकोणत्या अटीसुद्धा कमी केलेल्या आहेत ते सुद्धा बघून घेऊयात. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलेले काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे. तर पहिला प्रश्न त्यांना विचारला गेलेला होता, जर एकदा फॉर्म चुकीचा सबमिट झाला तर काय करायचं. तर त्याच्यासाठी उत्तर म्हणून त्यांनी असं सांगितलेलं आहे, जर एखाद्या वेळेस तुम्ही जन्मतारीख चुकीची टाकली असेल किंवा आधार कार्ड, पॅन कार्ड वेगवेगळे डॉक्युमेंट चुकीच्या ठिकाणी अपलोड केलेले असतील तर तुम्हाला अजून एक संधी दिली जाणार आहे. त्या संधीमध्ये जर तुम्ही अशीच चूक केली जाईल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरणार आहात. आणि जो दुसरा प्रश्न आहे तो नारी शक्ती दूत ॲप खूप स्लो चालतो. तर त्याच्यावरती सुद्धा त्यांनी उत्तर दिलेलं आहे की ज्यावेळेस ही योजना सुरू केलेली होती त्यावेळेस नारी शक्ती दूत ॲप हा पूर्णपणे सर्व्हर डाऊन होता. तर त्याच्यावरती भरपूर लोकांचे फॉर्म चालू होते, त्याच्यामुळे ॲट अ टाईम भरपूर फॉर्म असल्यामुळे तो ॲप साईड लोड घेत होता. सोबतच भरपूर तांत्रिक अडचणी सुद्धा होत्या, त्याच्यामुळे भरपूर सर्व्हर डाऊन होते. आता तिसरा जो प्रश्न विचारलेला होता की आमच्याकडे 5 एकर जमिनीपेक्षा जास्त जमीन आहे, तर या योजनेचा आम्ही लाभ घेऊ शकतो का. तर या योजनेचा लाभ तुम्ही 100% घेऊ शकता. कारण पहिल्यांदा जो GR काढलेला होता ज्यावेळेस नवीन लाडकी बहीण योजना सुरू केली तर त्याच्यामध्ये 5 एकरपेक्षा कमी जमीन पाहिजे होती. परंतु आता जो नवीन GR आलेला आहे 12 जुलै रोजी, त्या GR मध्ये 5 एकर जमिनीपेक्षा जरी जास्त जमीन असेल तर ती महिला किंवा ती व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहे हे सुद्धा स्पष्ट झालेलं आहे. आता जो चौथा प्रश्न आहे तो सुद्धा बघून घेऊयात. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने फॉर्म भरलेले आहेत, तर आम्ही या योजनेसाठी बसलो आहेत की नाही. तर हा फॉर्म तुम्ही कशामुळे भरलेला आहे, ऑफलाईन आणि ऑनलाईन, याचं एकच कारण आहे की ऑनलाईन सर्व्हर भरपूर लोड घेत होतं, त्याच्यामुळे तुम्ही ऑफलाईन सुद्धा फॉर्म भरलेला आहात. परंतु एक लक्षात घ्या, तुम्ही अगदी अशा पद्धतीने चुकी करू नका जेणेकरून तुमचा फॉर्म हा बाद होईल. काय होतं, 2-2 फॉर्म जर एका महिलेने भरले तर एका महिलेला 1,500 रुपये म्हणजेच 3,000 रुपये महिना अशी योजना चालू नाही. त्याच्यामुळे एकच फॉर्म भरा आणि एकाच फॉर्मवरती सगळे डॉक्युमेंट म्हणा, सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या क्लिअर करा आणि अगदी अचूक पद्धतीने एकच फॉर्म भरा. आता बघूयात 5वा प्रश्न काय आहे. तर आमच्याकडे 1 एकर जमीन आहे आणि आमच्याकडे 4 चाकी गाडी लोनवरती घेतलेली आहे, तर आम्ही या योजनेसाठी बसलो आहेत की नाही. तर ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी असू द्या, 1 एकर जमीन किंवा 5 एकर जमिनीपेक्षा जास्त जमीन असू द्या, तरी पण तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरलेले आहात. कारण या ज्या अटी होत्या, जमिनीच्या अट, गाडीच्या अट, सोबतच वेगवेगळ्या ज्या अटी होत्या 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न जास्त, तर या गोष्टी आता रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे 2.5 लाखांपेक्षा ज्यांचे उत्पन्न कमी आहे, सोबतच ज्यांच्याकडे 5 एकर जमिनीपेक्षा जास्त जमीन आहे आणि 4 व्हीलर गाडी आहे, तर या योजनेसाठी तुम्ही बसलेला आहात. त्याच्यामुळे काय टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त फॉर्म अचूक पद्धतीने आणि योग्य रीतीने भरा जेणेकरून काही तुम्हाला परत भाविक अडचण येणार नाही. त्याच्या खालचाच प्रश्न बघा, 6वा प्रश्न. तर संजय गांधी निराधार योजना भेटत नाही परंतु चुकीने ते होय असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजेच एखाद्या महिलेला जर संजय गांधी निराधार योजना भेटत नाही आणि ती भेटली नाही आणि भेटणारही नाही, परंतु त्या महिलेकडून होय असं झालेलं आहे, म्हणजे तिला आता सध्याच्या स्थितीला संजय गांधी निराधार योजना भेटते असं त्याच्यामध्ये नमूद झालेलं आहे.
तर काय करायचं आहे याच्यावरती एकच उत्तर आहे की आता तुम्हाला तुमची चूक दुरुस्ती करण्यासाठी एक संधी देण्यात आलेली आहे। म्हणजे जो नारी शक्ती दूत ॲप आहे तिथं तुमची प्रोफाईल ओपन करून एडिट नावाचा एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही जिथं जिथं होय नाही अगदी चुकीच्या पद्धतीने भरलेला असेल तर ते आपल्याला दुरुस्ती करून अगदी अचूक पद्धतीने तोच फॉर्म भरायचा आहे। नाहीतर तुम्ही हात चुकला म्हणून दुसरा भरचाल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरला आहात हे आताच लक्षात घ्या। त्याच्यामुळे संजय गांधी निराधार योजना असू द्या किंवा दुसरी कोणती योजना असू द्या तुम्हाला भेटत नव्हती तर तुम्ही डायरेक्ट नाही म्हणून टाकायचं आहे। तर वळूयात आपल्या जो 7वा प्रश्न आहे त्याच्याकडे। आता 7वा प्रश्न बघू शकता। तर 7व्या प्रश्नामध्ये वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे परंतु आमचे रेशन कार्ड हे केसरी आहे तर आम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतो का? तर तुम्ही या योजनेचा 100% लाभ घेऊ शकता, कारण केसरी आणि पिवळे रेशन कार्ड धारकांसाठी तर खास तरतूद आहे आणि तुमचं उत्पन्न सुद्धा 2.5 लाखांपेक्षा कमी आहे। त्याच्यामुळे तुम्ही या योजनेसाठी आजच पात्र ठरलेला आहात, परंतु तुमचा फॉर्म अजूनही पेंडिंग दाखवत असेल, म्हणजेच तुमच्या अजूनही काहीतरी अटी शर्ती किंवा त्रुटी आहेत। त्याच्यामुळे तो फॉर्म एकदा एडिट करून परत रिचेकिंग करायचा आणि सर्व गोष्टी अगदी अचूक पद्धतीने टाकायच्या, त्याच वेळेस तुमचा फॉर्म सक्सेसफुली दाखवणार आहे। त्याच्याच खालचा प्रश्न बघा, 8वा प्रश्न। तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना 8वा प्रश्न असा विचारला गेला होता, लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी जमा होणार आहेत आणि किती जमा होणार आहेत? आता तुम्हा सर्वांना तर माहिती, लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला असे एक नियोजन केलेलं आहे। तर लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण 3,000 रुपये 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्टच्या दरम्यान तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत। परंतु तुमचा फॉर्म अगदी सक्सेसफुली सबमिट झालेला असावा, नाहीतर तुमचा फॉर्म अजूनही पेंडिंग दाखवत राहिला आणि तोच फॉर्म 31 ऑगस्ट नंतर सुद्धा पेंडिंगच दाखवत राहिला तर तुम्हाला त्याच्यानंतर जो सक्सेसफुली होईल तर ऑगस्ट नंतरचे सप्टेंबरचे पैसे भेटणार आहेत। आता बघूयात 9वा प्रश्न, अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे। तर लाडकी बहीण योजनेचा किती सदस्यांना फॉर्म भरता येईल? आता हा फॉर्म सर्वात महत्त्वाचा कोणाला भरता येणार आहे हे सगळ्यांना माहितीच आहे। तर घरातील किती सदस्य, तर याच्यामध्ये कुटुंबाची व्याख्या केलेली आहे। याच्यामध्ये पती पत्नी आणि त्यांची 2 अविवाहित मुले किंवा मुली म्हणू शकता, म्हणजेच तुमचं जे कुटुंब असतं, तुमचा नवरा म्हणू शकता तुम्ही आणि तुमची 2 मुले किंवा मुली असू शकतात, त्याचं मिळून एक कुटुंब धरलं जाणार आहे। त्याच्यामध्ये एका महिलेला या योजनेचा फॉर्म भरता येणार आहे, म्हणजेच तुमच्या मुलीला सुद्धा याचा फॉर्म भरता येणार नाही। तिचं ज्या वेळेस लग्न होईल आणि ती दुसऱ्या घरात जाईल त्यावेळेस तिला फॉर्म भरता येणार। आता शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, अपंगत्व, निराधार, विधवा आणि वयस्कर या महिलांना या योजनेचा लाभ भेटणार आहे का? तर 100% या योजनेचा लाभ भेटणार आहे। खास करून अपंगत्व, निराधार, विधवा या महिलांना तर 100% लाभ भेटणार आहे। त्याच्यामुळे काळजी करायची काहीच गरज नाही। फक्त सगळ्या गोष्टी तुम्ही अचूक पद्धतीने भरा। ज्यावेळेस तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिटेड होईल आणि OTP व्हेरिफिकेशन होईल त्याच्यानंतर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही। त्याच्यामुळे अशाच माहितीसाठी मराठी माहिती या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आपली जी माहिती असते अगदी सविस्तर पद्धतीने सर्वांना कळेल आणि सुटसुटीत सर्व क्लिअरिटीसहित सगळ्यांना